मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत. डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय. मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही. हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगेचे समर्थक, शिव्या देणं, मारहाण करणं, गाड्या जाळणं, दुकानं जाळणं, हॉटेल जाळणं, हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला आणि अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गरड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल? हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो. त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल, मनोज जरांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागं पुढं झाला असेल आणि म्हणून त्यांच्याच माणसांनी धमकी देऊ शकते. कारण की मनोज जरांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याला धमकी देण्याची दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये दमक नाही आणि हे फक्त त्यांच्यातली त्यांच्यात धमक्या देऊ शकतात. दुसरं कोणी धमक्या देऊ शकत नाही. त्यांच्याच कोणीतरी धमकी दिली असेल. त्यामुळं याकडं मला काही ते महत्त्वाचा विषय वाटत नाही. खूप कॉमन विषय ते आता इथून पुढे चलत राहील. जरांगीने जे पेरलं ते उगणार आहे. जरांगीने जे आती केलंय त्याची आता माती व्हायला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल. कारण की जरांगीने गोरगरिबांना जरांगीच्या माध्यमातून जरांगीच्या झुंडशाहीने मारहाण केली. गोरगरिबाचे दुकानं फोडले, नावी समाजाचे असतील, मायक्रो ओबीसींना मारहाण केली. ओबीसीने कोणी काही लिहिलं की त्यांना मारहाण केली, कोणी त्याच्या विरोधात बोललं की त्याला शिवीगाळ करण्याचं, धमक्या देण्याचं काम, हे झुंडशाही महाराष्ट्रात जरांगेमुळे झालेली. आणि आता ही पलटणार आहे. जरांगेकडून काही स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही की जरांगेला ते ब्लॅकमेल करणार, जरांगेला धमक्या देणार आणि काही कालाने त्यांचेच लोक जरांगेला हाणतील, याच्यात सुद्धा आपण नवल वाटून घ्यायचं नाही. तशी परिस्थिती होणार आहे. पोलीस प्रशासनाचं काम आहे ते. पोलीस प्रशासनानं संशयित कोण आहेत? खरं तर पोलीस प्रशासनानं इकडं तिकडं बघण्यापेक्षा जरांगेच्या आसपास जे 5-50चा गारड आहे त्याच्यापैकी त्या लोकांचीच मोबाईलचे CDR वगैरे तपासणं, त्यांनी कोणी धमकी दिली आणि जरांगेला धमकी दिली तर जरांगेने नाव बी सांगितलं पाहिजे ना त्यांचं काय तर. कारण की संशयित धरण्यात काय अर्थ आहे? जरांगेला कोणी धमकी दिली जरांगे यांना तर माहीत असेल ना, त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि खरं तर याचं कुठेतरी असं असेल की जरांगेला धमकी देऊन काही मोठी Z+Y+ सुरक्षा घेण्यासाठीचा प्रयत्न असेल. कारण की आता मराठा समाज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षामध्ये गुंतल्या जाईल. जरांगेच्या पाठीमागं आता कोणी पाळणार नाही. आणि मराठा समाजाला सगळ्याला माहिती आहे जरांगे निवडणुका आले की समाजाला वाऱ्यावर सोडून देतो. जरांगेच्या मालक बारामतीत आहे. बारामतीच्या मालकाचा जेवढा आदेश येईल तेवढं जरांगे काम करतात. त्यामुळे आता मराठा समाजामधले जे इच्छुक असतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका लढणारे, हे लोक आता जरांगेला टार्गेट करतील. हे लोकच असेच लोक आता जरांगेला कुठतरी धमक्या देण्याचं काम होईल. जरांगेला यांच्यापासूनच भीती असेल म्हणून जरांगेला वाटत असेल की आता माझेच लोक मला हाणतील म्हणून पोलिसाच्या गराड्यात राहायचं, प्रसिद्धीत राहायचं, हे जरांगेचा स्टंट आहे, बाकी काही नाही.